आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव्ह या कथेचा पुढचा भाग. चला तर सुरू करते मिसमॅच लव्ह या कथेचा भाग 51. ऋषी आजच्या लंचसाठी सोबत नव्हता. फक्त कार्तिक आणि गार्गीच गाडीत होते. गाडी आता हॉटेलच्या दिशेने वेगाने धावत होती, जिथे लंचची व्यवस्था असणार होती. गार्गी निर्विकारपणे काचेतून बाहेर दिसणारी सुंदर सुंदर घरं आणि माडांची झाडं पाहत होती. पण तिच्या चेहऱ्यावरचं तेज हरवल्याचं पाहून कार्तिकला पुन्हा अस्वस्थता जाणवू लागली. तसं पाहायला गेलं तर तिने मघाशी कराराची आठवण करून देऊन त्याच्या इनामदारी इगोला चांगलीच ठेस लावली होती. तरीही तिला नक्की काय झालं हे जाणून घेण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. कार्तिक विचारात हरवलेला. यार, ही सकाळी तर किती छान मूडमध्ये होती, मग असं अचानक काय झालं असेल? मी तर फक्त मॅनर्स शिकवायला गेलो होतो. त्याच्या डोक्यात आठवणींची साखळी जुळू लागली. त्या दिवशी त्याच्या CEO पार्टीला जाताना देखील ही अशीच अचानक कोमेजली होती. त्याला आठवलं, तेव्हा मॉम तिला काहीतरी बोलली होती आणि नंतर नशेच्या धुंदीत गार्गीने ते सगळं ओकून दाखवलं होतं. पण आज इथं तर मॉमही नाहीये. मग हिचा चेहरा असा का पडलाय? कोणी काही बोललंय का हिला? की सकाळी मी बीचवर जायला ठाम नकार दिला त्याचा राग आहे हा? त्याने डोक्यावर जोर देऊन सकाळचे सगळे प्रसंग आठवायला सुरुवात केली. ती किती उत्साहाने त्याला विचारत होती, तू साईटवरून येईपर्यंत मी जाऊ का बीचवर? पण मी तर बस तिला काळजीपोटी एकटीला जायला मना केला होता, इतकंच. तिला एकटीला कसं जाऊ देऊ शकत होतो मी? म्हणजे बीचवर जाता आलं नाही हिला, म्हणून हा सगळा राग आहे का? अरे यार, या मुलीसुद्धा ना कळतच नाहीत. कशासाठी कोणावर फुगून बसतील काही सांगता येत नाही. पण ती इतकी टोकाचं कराराचं का बोलली असेल? तिला वाटलं असेल का की मी मुद्दाम तिला धाकात ठेवतोय, माझ्या मर्जीने वागवतोय? पण मघाशी मला खरंच काळजी वाटली तिची. त्याच्या एका मनात आलंच होतं आणि तेवढ्यात दुसऱ्या मनाने प्रश्न केला, का? पण काळजी का वाटते तुला तिची ब्रो? हो, आय वोंट बिलीव्ह. हा मी असा वेड्यासारखा विचार का करतोय तिचा? एक्झॅक्टली ब्रो, व्हाय? नो 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 नो, एवढा विचार करायची काहीही गरज नाही आहे तुला. इट्स जस्ट नॉर्मल केअर. ते पण ती माझ्या घरासाठी इतकं करते आहे म्हणून. यापेक्षा जास्त काहीच नाही आहे. तो स्वतःला समजावत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म समाधानाचं हसू आलं. तेवढ्या त्याच्या मनातल्या दुसऱ्या आवाजाने त्याला डिवचलं, बॉस, यू नो वॉट, इट्स नॉट दॅट जे तू समजतो आहेस. तू कामातून गेलायस. यू आर इन ट्रबल. ज्या मुलीचा तू द्वेष करत होतास, जी तुझा सतत अपमान करत होती, आज तिचं गप्प राहणं तुला इतकं अस्वस्थ करतंय की तू तुझ्या कामावरून लक्ष विचलित करतोयस. हे तुझं वागणं तुला नॉर्मल वाटतंय का? वियर्ड आहे हे सगळं माय बॉय. छे, हे असं काही नाही आहे. ओके, हो, मला फक्त तिला असं दुःखी पाहायला वाईट वाटतंय आणि ते तितकंच आहे. नथिंग रॅदर दॅन धिस. कार्तिक पुटपुटला. त्याने त्या क्षणाला एकदा चोरून गार्गीकडे पाहिलं. ती अजूनही तिच्याच प्रियांशच्या विचारात हरवली होती. पण कार्तिकला वाटत होतं की हिला बीचवर जाऊ न दिल्यामुळे नाराज आहे. ठीक आहे गार्गी, तुला वाटतंय ना की मी तुला बंधनात ठेवलंय? मग आता बीच काय? अशी गोष्ट दाखवेन की तू बघतच राहशील. तुझ्या या कॉन्ट्रॅक्टच्या इगोला आज रात्री मी चॅलेंज करतो. त्याने खिशातून फोन काढला आणि गार्गीला कळणार नाही अशा बेताने ऋषीला मेसेज टाईप केला. ऋषी, संध्याकाळसाठी एखादी प्रायव्हेट यॉट किंवा लक्झरी फेरी बुक कर. साधारण 6 वाजेपर्यंत सगळी तयारी हवी. आणि हो, डोंट टेल एनीवन. एनीवन मीन्स ग्रँडपांनाही नाही. मेसेज सेंड केल्यावर कार्तिकने फोन बाजूला ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर आता एक विजयी भाव होता. पण एव्हाना गाडी हॉटेलच्या पोर्चमध्ये येऊन थांबली होती.
हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये शिरताना गार्गीने आपल्या साडीचा पदर सावरला आणि चेहऱ्यावर एक प्रोफेशनल हास्य चढवलं. मिस्टर अँड मिसेस फर्नांडिस समोर बसले होते. कार्तिक काही बोलणार इतक्यात गार्गीने अत्यंत आत्मविश्वासाने हात पुढे केला. हॅलो, आय एम गार्गी इनामदार. नाईस टू मीट यू मिस्टर फर्नांडिस. तिचा तो खंबीर आवाज आणि हस्तांदोलन करण्याची पद्धत पाहून कार्तिक क्षणभर अवाक झाला. त्याने दिलेलं ते एटिकेट्सचं पुस्तक तिने केवळ वाचलं नव्हतं तर आत्मसात केलं होतं. पुढचा अर्धा तास लंच आणि गप्पा चालू होत्या, ज्यात गार्गीने ज्या पद्धतीने संवाद साधला तो कार्तिकला अर्थात थक्क करणारा होता. टेबलवरची ती काटे चमच्यांची मांडणी, वाईन नाकारण्याची तिची पद्धत आणि मोजक्या शब्दात दिलेली उत्तरं, सगळं कसं इनामदार स्टाईल होतं. कार्तिक, तुझी वाईफ खरंच खूप ग्रेसफुल आहे. गोव्याच्या या प्रोजेक्टमध्ये तुमच्यासारखं सोफिस्टिकेटेड कपल आमच्यासोबत असणं ही आनंदाची गोष्ट आहे, मिस्टर फर्नांडिस कौतुकाने म्हणाले. गार्गीने हसून कार्तिककडे पाहिलं. त्या नजरेत प्रेम नव्हतं तर एक प्रकारचं आव्हान होतं. बघा, मी तुमचा शब्द पाळलाय. करारानुसार मी तुमची इज्जत राखली आहे, असं जणू ती त्या नजरेतून सुचवत होती. लंच संपवून फर्नांडिस दाम्पत्य बाहेर पडलं. रेस्टॉरंटच्या बाहेर येताच गार्गीने तो परफेक्ट मुखवटा उतरवला आणि ती पुन्हा शांत झाली. कार्तिकने तिच्याकडे पाहिलं. यू वेअर अमेझिंग गार्गी. मला वाटलं नव्हतं तू इतक्या लवकर हे सगळं शिकशील. आय लाईक इट. त्यात काय आहे मिस्टर कार्तिक, मी ठरवते ना ते करून दाखवतेच. एनिवे, तुमच्या कराराप्रमाणे झालंय ना, मग झालं तर. गार्गी कोरड्या स्वरात पुन्हा म्हणाली आणि आपली पर्स सावरत कारकडे निघाली. कार्तिक तिथेच उभा राहिला. तिचं ते प्रोफेशनल वागणं त्याला आता लागत होतं, पण त्यांनी स्वतःला सावरलं. त्याने खिशातला फोन चेक केला तर ऋषीचा मेसेज आला होता. यॉट रेडी आहे सर. 5:30लाच तुम्हाला तिथं पोहोचावं लागेल. आता 3 वाजत होते. कार्तिकचं मनातल्या मनात प्लॅनिंग सुरू झालं. 5:30ला पोहोचायचं म्हणजे रूमवरून 5 वाजता निघावं लागेल, म्हणजे 1.5 तास आरामाला मिळेल. दॅट्स गुड. विचार करत तो कारमध्ये येऊन बसला आणि कार हॉटेल रूमच्या दिशेने धावू लागली. ती अजूनही शांत शांतच होती. जणू काय बिनसलं होतं तिचं तिलाच माहिती असेल आणि तो तिला विचारूही शकला नसता. विचारलं तर ती पुन्हा अंगावर धावून येईल याची त्याला कल्पना होती. यॉटवर जायचं देखील तिला सांगता येणार नाहीये हे त्याला चांगलंच माहिती होतं. 3:30च्या सुमारास दोघंही हॉटेल रूमवर पोहोचले. गार्गी आत येताच बेडवर बसलीच होती. एवढ्यात त्याचा पारा तिला बेडवर बसली आहे पाहून चढला. किती वेळा सांगायचं गार्गी, बाहेरून आल्यावर फ्रेश होत जा आधी. हो, जाते, म्हणत ती सरळ झटक्यात निघून गेली. ती काहीच वेळात फ्रेश होऊन आली आणि साडीही बदलून आली. त्याला आता कळत नव्हतं तिला तो कसा सांगणार होता की काहीच वेळात आपल्याला यॉटवर निघायचं आहे. आता त्याच्या डोक्यात तेच चालू होतं. तो फ्रेश होऊन आला तर ती बेडवर झोपूनही गेली होती. ती कंटाळली असेल असं समजून मग तो त्याचा लॅपटॉप उघडून त्याचं थोडं काम करत बसला. काही वेळाने घड्याळात 4:30 झाले. तेवढ्यात त्याचा फोन व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर ऋषीचं नाव झळकलं. त्याने एकदा गार्गीकडे पाहिलं. ती गाढ झोपेत होती. तो हळूच उठला आणि बाल्कनीमध्ये जाऊन त्याने फोन उचलला. हॅलो सर, सॉरी डिस्टर्ब केलं पण. ऋषीचा आवाज पलीकडून आला. बोल ऋषी, काय झालं? कार्तिकने दबलेल्या आवाजात विचारलं. सर, तुम्ही सकाळी म्हणाला होता तशी दुसरी रूम बघितली आहे. याच हॉटेलच्या लाईनमध्ये थोडी पुढे आणखी एक हॉटेल आहे, तिथं एक छान रूम मिळते आहे. तुम्हाला मी फोटो पाठवलेत, पाहून सांगता का फायनल करायची का ते? कार्तिक क्षणभर थांबला. त्याच्या डोळ्यांसमोर गार्गीचा तो मघाशी गाडीतला अस्वस्थ चेहरा आला. हिच्या इगोला चॅलेंज करायचं असेल तर हिला लांब पाठवून कसं चालेल? ही तर माझ्या नजरेसमोरच असायला हवी. नको ऋषी, राहू दे, कार्तिक थंड स्वरात म्हणाला. पण सर, तुम्ही तर सकाळी म्हणाला होतात ना की तुम्हाला त्रास होतोय. ऋषी थोडा गोंधळला. म्हटलं होतं, पण आता प्लॅन बदललाय. आपण मॅनेज करू शकतोय. तसंही अजून 2च दिवस आहोत आपण इथे. उगाच शिफ्टिंग अँड ऑल.
सो फॉरगेट अबाउट दॅट रूम. आम्ही करू या रूममध्ये ॲडजस्ट. ओके. कार्तिकने ठामपणे निर्णय सुनावला. ओके सर. ऋषीने फोन ठेवला. कार्तिकने फोन खिशात टाकला आणि तो स्वतःशीच पुटपुटला. तसंही ती आता एवढा ॲटिट्यूड दाखवते तेही या कार्तिक इनामदारला, आणि माझ्याच कराराचं नाव घेऊन मलाच हिणवते. गार्गी, तू विसरते आहेस बहुतेक. मी कार्तिक इनामदार आहे. तू प्लीज असं या कार्तिक इनामदारच्या इगोला चॅलेंज करत जाऊ नकोस. तो पुन्हा आत आला. आता 4:45 वाजायला आले होते. तिला उठवणं गरजेचं होतं. तो तिच्या जवळ गेला. गार्गी, गार्गी उठतेस का? त्याने तिला हात न लावताच आवाज दिला. गार्गीने अर्धवट डोळे उघडले. तिचं डोकं अजूनही थोडं जड होतं. काय आहे यार, झोपू दे ना थोडा वेळ. ती झोपेतच कुणकुणली. 5 वाजतील आता गार्गी. आपल्याला 5 वाजता निघायचंय. एक महत्वाची मीटिंग बाकी आहे. कार्तिकने पुन्हा तोच बॉसी टोन वापरला. मीटिंग? ओ गॉड, तुझ्या ऑफिसची मीटिंग आहे ना? मग तू जा ना. मला नाही यायचंय, मी खूप थकले. गार्गी, तुला यावं लागेल, कारण ग्रँडपा आपल्यावर लक्ष ठेवत आहेत. तुला कळतंय का? अरे काय प्रॉब्लेम आहे तुझा? झालं ना दुपारी लंच. सतत तेच तेच मॅनर्स आणि कंट्रोलमध्ये राहून आता मला वीट आलाय. गार्गी, गार्गी, मी म्हणालो उठ आत्ताच्या आत्ता. कार्तिकने आवाजात थोडी जरब आणली. गार्गीने वैतागून उशी बाजूला सारली आणि ती उठून बसली. तिचे डोळे झोपेमुळे उघडत नव्हते. काय आहे मिस्टर कार्तिक, का ओरडताय? मी मशीन नाहीये की तुम्ही बटन दाबलं की मी उठायचं आणि मी चालायला लागायचं. मला खरंच खूप थकल्यासारखं वाटतंय आज, आणि मला कुठेही यायची इच्छा नाहीये. इच्छा असण्या नसण्याचा प्रश्न येतच नाही गार्गी. फर्नांडिस सरांनी खास आपल्यासाठी तिथं काही गोष्टी ऑर्गनाईज केल्यात. मीटिंग फक्त निमित्त आहे. त्यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलंय, तर न जाणं बरोबर दिसणार नाही. सो प्लीज उठ आणि आवर. कार्तिकने खोटं सांगताना आपली नजर चोरली आणि तो आवरायला निघून गेला. अरे यार, वैतागून म्हणत तिने बाजूची उशी जरा रागातच बाजूला फेकून दिली आणि उठून वॉशरूम मध्ये गेली. किती खडूस आहे यार हा. जाता जाता तिने पुटपुटलेलं वाक्य त्याला ऐकू गेलं, पण त्याने दुर्लक्ष केलं. काहीच वेळात कार्तिकने आवरलं आणि खाली जाता जाता तिला म्हणाला, आवरून खाली ये, मी कार जवळ आहे. कार्तिक आवरून खाली पार्किंग मध्ये पोहोचलेला. तो याचपर्यंत नेणार असलेल्या गाडीपाशी गेले 10 मिनिटे उभा राहून गार्गीची वाट पाहत होता. बरोबर 10व्या मिनिटाला हॉटेलच्या लिफ्टचे दरवाजे उघडले आणि गार्गी बाहेर आली. तिला पाहताच कार्तिक क्षणभर स्तब्धच झाला. मनाच्या कोपऱ्यात काय झालं काय माहीत. खरं तर सत्यापासून तो दूर पळण्याचा प्रयत्न करत होता, पण आता मात्र त्याचं मन त्याच्या कंट्रोलमध्ये राहिलं असतं की नाही कोणाच ठाऊक. गार्गीने आत्ता त्यानेच घेतलेला रॉयल ब्लू रंगाचा सुंदर लॉंग गाऊन घातला होता. तो रंग तिच्या गोऱ्या रंगावर अगदी उठून दिसत होता. तिने केस मोकळे सोडले होते जे वाऱ्यावर किंचित उडत होते. तिने थोडकाच मेकअप केला होता, पण तिच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो आणि त्यात मिसळलेली रागाची थोडीशी छटा आणि त्या गाऊनमुळे अधिकच उठावणार दिसणारी ती. कार्तिक भान विसरून तिला पाहतच राहिला. तो स्वतःशीच पुटपुटला, ओ माय गॉड, ही मुलगी आज खरंच वेड लावणारी असं वाटतंय. गार्गी त्याच्या जवळ आली. तिच्या चालण्यात एक प्रकारचा तोरा होता. तिने कार्तिकच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. चलायचं का आता, की अजून काही मॅनर्स बाकी आहेत? कार्तिकने स्वतःला सावरलं आणि गाडीचा दरवाजा उघडला. हो, निघूया. यू यू लुक प्रोफेशनली गुड. त्याने आपला शब्द चोरला. त्याला ब्युटिफुल म्हणायचं होतं, पण त्याचा इगो आडवा आला. गार्गी काहीच न बोलता गाडीत बसली. गाऊनचा घेर सावरताना तिची हालचाल बघून कार्तिकला पुन्हा एकदा जाणवलं की आजची संध्याकाळ त्याने ठरवली आहे तशी नक्कीच नसणार आहे. गाडी मिरामार जेटीच्या दिशेने वेगाने निघाली. गाडीत एसीचा गारवा होता, पण त्या दोघांमधला तणाव त्यापेक्षा जास्त थंड आणि टोकाचा होता. गार्गी बाहेरच्या रम्य सायंकाळकडे बघत होती आणि कार्तिकचं लक्ष रस्त्यापेक्षा अनेकदा बाजूला बसलेल्या गार्गीच्या प्रतिबिंबाकडे जात होतं.
जी त्याला इतकं दुय्यम स्थानी असल्यासारखं फील करवत होती आणि जे त्याच्या इगोला चांगलंच लागत होतं. आजचा भाग इथेच संपलेला आहे. बघूया, केवळ गार्गीसाठी कार्तिकने यॉट बुक केली आहे. बघूया यॉटवर गेल्यावर गार्गी आणि कार्तिकमध्ये तिथं काय होणार आहे. खरंच कार्तिकने ठरवलंय तसंच होणार आहे का, की आणखीन काही वेगळंच? तर जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक यू सो मच.